औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलं होतं। त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित झाला। नितेश राणे यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली। नितेश राणेंच्या वक्तव्याचं अनेक भाजप नेत्यांनी समर्थन केलं आणि उदयनराजे भोसले यांनीही औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली। पुढे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे देखील आक्रमक झाले आणि औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करू लागले। पण दिल्लीचा बादशहा असलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का बांधण्यात आली हा मूळ प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ लागला। त्याचं नेमकं कारण काय आहे आणि ही कबर हटवणं खरंच शक्य आहे का, याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। औरंगजेबाची कबर अत्यंत साधेपणानं बांधण्यात आली आहे। ती केवळ मातीची आहे। या कबरीवर साधी पांढरी चादर अंथरण्यात आलेली आहे। शिवाय कबरीवर सब्जाचं झाडही लावण्यात आलंय। माझी कबर अत्यंत साधी बनवावी, तिच्यावर सब्जाचं झाड लावावं आणि वरच्या बाजूला छत वगैरे नसावं असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहिलं होतं। त्या काळी ही कबर बनवण्यासाठी 14 रुपये 12 आणे इतका खर्च आला होता। तर आता हे जाणून घेऊयात की औरंगजेबानं औरंगाबाद का निवडलं। 1681 ते 82 मध्ये मराठा साम्राज्याचं आक्रमण वाढायला लागलं होतं। त्यावेळी औरंगजेब पुन्हा दक्षिणेत आला आणि 1707 पर्यंत म्हणजे मृत्यू होईपर्यंत इथेच राहिला। 1707 मध्ये औरंगजेबाचा अहमदनगरमध्ये मृत्यू झाला। त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला, कारण मृत्यूनंतर आपली कबर आपले गुरु सय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं। शहाजहान बादशहा असताना त्यानं त्याचा तिसरा मुलगा अर्थात औरंगजेबाला सुभेदार म्हणून दौलताबादला पाठवलं। पुढे औरंगजेबानं दौलताबादचं मुख्यालय बदलून औरंगाबाद पसंत केला, कारण त्याला औरंगाबाद आवडत होतं आणि त्यामुळेच त्याची कबर महाराष्ट्रात बांधण्यात आली असं इतिहासकार सांगतात। तर औरंगजेबाची कबर हटवणं शक्य आहे का हे पाहूयात। भारतातील ऐतिहासिक वारशांच्या संरक्षणाचं काम पुरातत्व विभाग करत असतो। औरंगजेबाच्या कबरीला एका कायद्यानुसार संरक्षण मिळालंय। या कायद्यानुसार कोणतंही स्मारक जे 100 वर्षापेक्षा जुनं आहे ते केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पाडता येत नाही किंवा दुरुस्तही करता येत नाही। महाराष्ट्र सरकारला औरंगजेबाच्या कबरीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही। जर सरकारने तसा प्रयत्न केला तर तो कायद्यानुसार गुन्हाही मानला जाऊ शकतो। जर कोणी स्मारकांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीला सुधारित कायद्यानुसार 2 वर्षांचा कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो। त्यामुळे एकूणच औरंगजेबाची कबर हटवली जाणार का, महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार आणि विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल आणखी आक्रमक झाले तर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।